हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. माझी मागच्या वर्षाची तिखट पावडर संपलेलं होतं, म्हणजे मिरचीचं पावडर संपलेलं होतं. म्हणून मी यावर्षी असा विचार केला, की बाजारातनं विकत आणण्यापेक्षा मी काहीतरी नवीन बनवूनच घ्यावं. म्हणून मार्केटमध्ये गेली आणि अशा प्रकारच्या खूप साऱ्या मिरच्या होत्या मार्केटमध्ये. मग मी त्यात 4 प्रकारच्या मिरच्या निवडल्या आणि छान असं कांडप करून घेतलं. त्या दादांनी 10 मिनिटातच सर्व कांडप हे करून दिलं आणि अशा प्रकारे येथे पॅकेजिंगही होत असते. म्हणजे तिथं रेडीमेडही मिळतं, पण मला करून घ्यायचं होतं, कारण की मागचं तिखट माझं थोडंसं पांढरं पडलं होतं, अर्थातच ते भुरं झालेलं होतं. आपण मार्केटमधनं जे पावडर घेतो ते त्याच्यामध्ये थोडं कलरही वापरलेला असतो. पण पहा किती छान माझा तिखट बनलेलं आहे. मी यात 4 प्रकारच्या मिरच्या वापरल्या होत्या. मागच्या वर्षाचं जे तिखट होतं ते थोडंसं भुरं पडलं होतं. हे वर्षभर पुरेल इतकं मी 3 किलो तिखट हे बनवून घेतलेलं आहे. पहा किती गडद लाल कलर आलेला आहे. तर मी यात 2 किलो तेजा मिरची आणि 1 किलोमध्ये शिमला मिर्च, फाफडा आणि रसगुल्ला मिरची अशा 4 प्रकारच्या मिरच्या निवडलेल्या आहेत. एकदम छान मिरची पावडर झालं होतं आणि याचं प्रमाण हे 3 किलो होतं, पण ते पावडर होऊन 3 किलो 250 ग्रॅम इतकं आलेलं होतं आणि अशा पद्धतीने मी सर्व मिरच्या घेतलेल्या होत्या आणि मला खर्च हा एकूण ₹1130 आलेला होता. पण तिखट हे वर्षभरासाठी झालेलं आहे. आता ह्या तिखटमधनं आपण लोणचं किंवा आपण दुसऱ्या वड्या वगैरेला पण वापरू शकतो. तर अशा पद्धतीने मी मिरची बनवून घेतली आणि तुम्हालाही जर बनवायची असेल तर तुम्हीही अशा पद्धतीने बनवू शकतात. आमच्या शिरपूरमध्ये छान कांडप आहेत म्हणून मी तिथून बनवून घेतलं आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.